मुलांमध्ये मान घालून गेम खेळणारी मुले आपल्याला घराघरात पाहायला मिळतात. आईवडील याच्याकडे दुर्लक्ष करत असतील, परंतु हा एक भयंकर गंभीर आजारामध्ये याचं रूपांतर होऊ शकते. या गेम्सच्या ॲडिक्शनमुळं किंवा मोबाईल ॲडिक्शनमुळं मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांची सुरुवात होते. मुलं चिडचिड करायला लागतात, मुलं आक्रमक व्हायला लागतात, अभ्यासात मन लागत नाही. हे मुलं आधी बाहेर खेळायची, पण आता एकलकोंडे राहायला लागली. पचनासंबंधितही समस्या त्यांना जाणवायला लागतो. खूप वेळ मोबाईल बघितल्यामुळं त्यांच्या मानेचा पाठीचाही त्रास त्यांना होऊ लागतो. रात्री बेडवर झोपून मोबाईल पाहिल्यामुळं रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. पबजी, फ्री फायर यासारख्या गेम्समुळं आक्रमकताही वाढताना आपल्याला दिसायला लागते. बरेच मुलांमध्ये तर त्यांना हॅल्युसिनेशन्स म्हणजे भ्रमसुद्धा व्हायला लागतात. बराच वेळ मोबाईल पाहिल्यामुळं डोळ्यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. रागावर नियंत्रण राहत नाही किंवा अचानक आक्रमक होतात, असेही आपल्याला प्रकार आजकाल पाहायला मिळत आहे. मग या मोबाईल ॲडिक्शनपासून दूर राहण्यासाठी आपण काही प्रयत्न केला पाहिजे. आई वडिलांची मुलांवर देखरेख असली पाहिजे. मुलगा मोबाईलमध्ये काय पाहतो, कुठले गेम्स पाहतो, कुठला ॲप ओपन करतो, याच्यावर त्यांचं नियंत्रण असलं पाहिजे. मोबाईल पाहण्याची वेळ ठरवून दिली पाहिजे. दिवसातून 20 ते 30 मिनिटाच्या वर मोबाईल पाहण्याची तुला परमिशन नाही, हे पालकांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. इतर छंद जोपासले पाहिजे, जसे मुलांना ड्रॉइंग करायला आवडतो, म्युझिक ऐकायला आवडतात, डान्स करायला आवडतो, तर मुलांना ते करण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मैदानी खेळ खेळले पाहिजे, जसं बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, सायकलिंग यासारख्या गोष्टी केल्या तर मोबाईलपासून ते दूर जाऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्क्रीन फ्री टाईम ठरवला पाहिजे, म्हणजे जेवतानी, अभ्यास करतानी, झोपतानी तुला मोबाईल पाहण्याची परमिशन नाही, हे त्यांना ठामपणे सांगता आले पाहिजे. पालक चांगले आदर्श बनला पाहिजे, म्हणजे तुम्ही जर मोबाईल कमी वापरला तर तुमचे मुलंही तुमचे अनुकरण करतील. त्यांच्यासोबत चांगला संवाद साधला पाहिजे. गेमपेक्षा मित्र, मैदानी खेळ किंवा अभ्यास किती महत्त्वाचा आहे याला त्यांची जाणीव करून दिली पाहिजे. आणि गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जर घेतला तर मुलांना आपण या विविध मानसिक आजारांपासून दूर ठेवू शकतो आणि त्यांना समृद्ध बनवू शकतो.